नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडा पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपण किंवा या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर करणार आहे? कॉजेस ऑफ कलर किंवा पंजन्सी अँड टेस्ट इन द क्रॉप. म्हणजे वेगवेगळे फ्रूट क्रॉप असतील, त्याच्यामध्ये कोणता कलर म्हणजे कोणत्या पिगमेंटमुळे हा कलर येतो किंवा पंजन्सी कशामुळे येते, टेस्ट कशामुळे येते. महत्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला आपला क्रॉप आहे पपया. ठीक आहे. कॉजेस ऑफ कलर. ठीक आहे. येलो कलर इन पपाया कशामुळे येतो? कॅरिका झॅन्थिन. येलो कलर इन पपाया, कॅरिका झॅन्थिन. ठीक आहे. त्यानंतर बघा रे, नेक्स्ट क्रॉप आहे आपलं कॉजेस ऑफ कलर आहे. ठीक आहे. बघा, रेडनेस ऑफ ऍपल अँथोसायनिनमुळे येतो. रेडनेस ऑफ ऍपल कशामुळे? अँथोसायनिन. त्यानंतर रेड कलर इन टोमॅटो, लायकोपिन. ठीक आहे. रेड कलर कशामुळे येतो टोमॅटोमध्ये? लाल कलर लायकोपिन या पिगमेंटमुळे येतो. त्यानंतर बघा, महत्वाचं आहे चिली. रेड कलर इन चिली, कॅप्सॅन्थिन. ठीक आहे. रेड कलर कशामुळे येतो? कॅप्सॅन्थिनमुळं. अँड पंजन्सी इन चिली, कॅप्सेसिन. ठीक आहे. पंजन्सी, तिखटपणा जो आहे, ठीक आहे, तो कॅप्सेसिनमुळे येतो. आणि रेड कलर कशामुळे येतो चिलीमध्ये? कॅप्सॅन्थिन. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. कॅप्सॅन्थिन रेड कलर, कॅप्सेसिन पंजन्सी. ठीक आहे. त्यानंतर ऑरेंज कलर इन कॅरट. कॅरटमध्ये ऑरेंज कलर जो येतो तो कोणत्या पिगमेंटमुळे येतो? कॅरोटीन. ठीक आहे. त्यानंतर येलो कलर इन टर्मरिक, कुरकुमिन. ठीक आहे. कुरकुमिन मुळे काय होतो? येलो कलर येतो टर्मरिकमध्ये. त्यानंतर बिटरनेस इन बिटर कार्ड. तर इथं काय पाहिजे होतं? टेस्ट. ठीक आहे. टेस्ट आहे बिटर. कारलं जे आहे ते कडू कशामुळे लागतं? सरळ सरळ मेमोर्डिकोसाइट. ठीक आहे. मेमोर्डिकोसाइटमुळे. ठीक आहे. त्यानंतर बिटरनेस इन कुकुंबर. कुकुंबरमध्ये सुद्धा बिटरनेस किंवा कडूपणा येतो. कडू लागती काकडी आपल्याला कधी कधी बघा. ते कशामुळे? कुकुरबिटॅसिन नावाच्या पिगमेंटमुळे किंवा सबस्टन्समुळे, कुकुरबिटॅसिन. ठीक आहे. त्यानंतर रेड कलर इन ओनियन. ओनियनमध्ये जो रेड कलर आहे तो कशामुळे येतो? तर अँथोसायनिनमुळे येतो. अँथोसायनिन. त्यानंतर बघा, येलो कलर ऑफ ओनियन. बघा, लाल कांदा असतो आणि पिवळा कांदा सुद्धा असतो, जसं की चित्रामध्ये दिसतोय बघा. येलो कलर ऑफ ओनियन, क्युरेसेटिन. ठीक आहे. क्युरेसेटिनमुळे येतो. नंतर पंजन्सी इन ओनियन, तिखटपणा कशामुळे येतो कांद्यामध्ये? अलिल प्रोपिल डायसल्फाइड. अलिल प्रोपिल डायसल्फाइडमुळे काय येतो? थोडाफार तिखटपणा जो असतो कांद्यामध्ये तो येतो. अलिल प्रोपिल डायसल्फाइड. येलो कलर कशामुळे येतो? क्युरेसिटिन. ठीक आहे. त्यानंतर पंजन्सी इन मस्टर्ड. काय कशामुळे येते पंजन्सी? ग्लुकोसिनोलेटमुळे येते. ग्लुकोसिनोलेट. ठीक आहे. त्यानंतर पंजन्सी इन गार्लिक कशामुळे येते? ॲलिसिन किंवा अमायनो ॲसिडमुळे. ॲलिसिन किंवा अमायनो ॲसिडमुळे येते पंजन्सी गार्लिकमध्ये. त्यानंतर ग्रीन कलर इन पोटॅटो. पोटॅटोमध्ये बघा ग्रीन कलर येतो कधी कधी. ठीक आहे. ग्रीन कलरचे असतात पोटॅटो थोडेफार. ते कशामुळे असतात? सोलॅनिन. सोलॅनिन. ठीक आहे. कशामुळे होतं हे? सोलॅनिन पिगमेंट कसा सिक्रेट होतो? बघा काय होतं, पोटॅटो कुठे असतात म्हणजे कुठे ग्रो होतात? तर जमिनीच्या आतमध्ये. जर का पोटॅटो ग्रो होताना त्याच्यावर व्यवस्थितरित्या भर पडली नसेल, मातीची भर पडलेली नसेल, ते जर सूर्यप्रकाशाला एक्सपोज झाले पूर्णतः, ते मातीमध्ये नसतील, तर जेवढा भाग जो एक्सपोज होतो त्या भागामध्ये ग्रीनिंग होते. ठीक आहे. ते कशामुळे? ते सोलॅनिनमुळे. ठीक आहे. त्यानंतर पंजन्सी इन पेपर. ठीक आहे. मिऱ्या असतील आपले, कशामुळे होते? ओलिओरेझिन. ओलिओरेझिनमुळे काय होते? पंजन्सी येते मिऱ्यामध्ये. नंतर पंजन्सी इन कॅबेज लिव्ज. कशामुळे होते? सिनी ग्रीनमुळे पंजन्सी कॅबेज लिव्जमध्ये. ओके. तर बघा, असे हे वेगवेगळे काही कॉजेस ऑफ कलर असतील, पंजन्सी असतील आणि टेस्ट असतील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे, जे की खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर एखादा पेपर बघितला तर बऱ्यापैकी तुम्हाला हे वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेले दिसतील. बघा, अशीच आपली शॉर्ट व्हिडिओ लेक्चर म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा आपले या चॅनलवर येणार आहे. तर आपण हे चॅनलला अपडेट राहा. दररोजचे लेक्चर दररोज बघा. त्यानंतर आवडला असेल आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.